ये भारी क्वालिटीचं आहे यार, भारी क्वालिटीचं आहे. 1000 रुपये देते. हा फंडा असतो, पण बंद नाही करायचा. मेन गोष्ट अशी, कारण तर आहे ते नी पेन होऊ राहिला, मग जाऊन काय फायदा. हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 107वा दिवस आहे. तर आपण खजूर खाऊन दिवसात सुरुवात केली. तर चला आता कॉफी पिऊ आणि रनिंगला पुढच्या तयारीत लावू. चला. तर रनिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट 2 पेन असते. सगळ्यात म्हणजे ते झाले तर पूर्ण माणसाचा दिमाग खराब होतो पूर्ण. तर त्यातलं पहिलं आहे हिल पेन आणि दुसरं आहे नी पेन. ह्याने काय होतं, रनिंगच बंद होते डायरेक्ट. आणि ह्याच्यात अशी आहे, तर तुम्ही जर नॉर्मल जर झाला आणि तुम्ही जर करू लागले तर ही इंजुरी वाढत जाते आणि तुमचा टाईम पण तेवढा वाढत जातो. जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स करत नाही, जोपर्यंत त्याची वर्कआउट करत नाही, तोपर्यंत ते कवर होतच नाही. सगळ्यात लई हार्ड पेन असतो हा. त्याच्यामुळं सगळेजण रनर जेवढे रनिंग करते, पोलीस भरती करते, सगळेजण ह्या 2 गोष्टी परेशान असते. हिल पेन आणि एक नी पेन सगळ्यात बेकार चीज आहे. त्याच्यामुळे ही ते झालं तर काळजीपूर्वक तुम्ही वर्कआउट करा आणि त्याची केअर घ्या आणि हळूहळू करून इंजुरी पूर्ण पेन खतम करून टाका. तरच तुमचं रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर नी पेनमध्ये पण 2 पेन होते. एक तर गुडघ्याच्या पुढच्या साईडने आणि एक गुडघ्याच्या मागच्या साईडने 2 पेन होते. त्यातलं कोणता नी पेन आहे तुम्हाला ते ओळखून तुम्ही त्याचा वर्कआउट चालू करा. आपल्याला तर बॅक साईडला होता, तर आपण ते बॅक साईडचा वर्कआउट चालू केला. तर तुम्ही पण हे पहिलं इंजुरी कोणती झाली आणि पेन कुठं उराले हे फाइंड करा आणि त्याच्यावर त्याचं काम करा, त्याची एक्सरसाइज करा आणि थोडं रिलॅक्स करा. तेव्हाच तो पेन बरं होईल, नाही तर होणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तरी आपला हिल पेन रिकवर व्हायला अजून 2-3 दिवस लागेल. आपण 2-3 दिवस अजून स्ट्रेचिंग करायची आणि बॉडी रिलॅक्स करायची. जेवढं आपण रिलॅक्स करशाल तेवढं लवकर चान्स असते रिकवर व्हायचे. नाही तर तुम्ही त्या पायावर ताण देत राहिले तर ते रिकवर होणार नाही लवकर. सगळं मेजर इंजुरी कसं एक कोणाला पण होऊ शकते. आपण तर डेली स्ट्रेचिंग करतो, डेली सगळं करतो, पण लपडा काय पाय जर मुचकला थोडासा स्पीड वर्कआउटमध्ये, आपलं तेच झालं. आपण बरोबर हिशोबाने पाय टाकतो, पण पाय मुचकला तर ते जे प्रोफेशनल असते त्यांच्याकडून पण ही चुकी होती. त्याच्यामुळं हिशोबाने पाय टाका. स्पीड वर्कआउटमध्ये हे होतं, इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. झाली तरी हळूहळू रिकवर, हप्ता 1.5 हप्ता लागतोच रिकवर व्हायला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि 365 दिवस चॅलेंज स्टार्ट केलं. तर स्टार्ट केलेले आज हा 107वा दिवस. तर हे तर कंटिन्यू करणं हे सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि त्याच्यात आता आपल्याला नी इंजुरी थोडी झाली, पण आपण मागं नाही हटणार. आपण नी इंजुरी झाली म्हणून काय वर्कआउट थांबवायचं नाही. आपण अप्पर बॉडी वर्कआउट करू. जोपर्यंत नी वर्कआउट आपल्या ओके होत नाही तर अप्पर बॉडी वर्कआउट करून घेऊ. मग रिलॅक्स झाल्यावर मग परत खालचं लोअर बॉडी वर्कआउट चालू करायचं. हा फंडा असतो, पण बंद नाही करायचा. मेन गोष्ट अशी, कारण तर आहे ते नी पेन होऊ राहिला, मग जाऊन काय फायदा. मग मी सगळं ओके करत होतो. नॉर्मल लोकांची थिंकिंग कशी असते, आपण वेगळं होऊन जायचं. कसं आहे, नॉर्मल लोक आता नी पेन झाला
मी करत होतो. मग अचानक झाला तर काय करणार, मग सोडून द्यायचं ना, विषय संपला. हे पेन आहे तर अप्पर बॉडी प्रॅक्टिस करा ना, ॲप्स वर्कआउट करा, पुशअप करा. असं पण आपल्याला थोडंसं डिप्स आणि हे ॲप्स चालू करायचे होतेच. तर आता तसंच टाईम भेटत नव्हता, आता असा टाईम भेटला. कधी पण संधी बनवायची, काही जर अडचण आली त्याच्यामुळे संधी बनवायची. संधी बनवली तर आपल्याला रिझल्ट भेटतो आणि आपलं काम आहे आपण पूर्ण ओके करत राहतो. तर ही गोष्ट नक्की आहे. तर चला, संधी बनवायची कधी पण, कारणं सांगायची नाही, कारणं पण संधी बनवायची. तर सूर्य बघा एकदम जबरदस्त उगवला आज. मॉर्निंगचा व्ह्यूज लय भारी असतो इकडं. तर आपण आता वॉकिंग करू, 1 किलोमीटर आपण नॉर्मल वॉकिंग करू. वॉकिंग केली तर त्याच्यानंतर आपण आजचा वर्कआउट स्ट्रेचिंग आहे, लेग स्ट्रेचिंग कंटिन्यू वाली ती आपली एक्सरसाइज ती करू. तर चला. एक ते 1.5 किलोमीटर आपण वॉकिंग केली. आता वॉकिंग केल्याने थोडे पाय रिलॅक्स होते. तर चला आता आपली रेग्युलर वर्कआउट चालू करू. आपलं ह्याचा नी पेनचा जो वर्कआउट आहे ना, तो वर्कआउट आपण चालू करू. पहिला भिंतीत सपोर्ट घेऊ, दुसरा मग लेग ट्रेस करायचा आणि तिसरा रोल आपला. 3 एक्सरसाइजमध्ये करू आणि त्याच्यानंतर आपले रेग्युलरमधले ॲप्स आणि काय स्ट्रेचिंग आहे ते एक्सरसाइज करू. तर चला. आणि हे आहे दिवस 4था. तर चला. एक्सरसाइज परत एकदा सांगू. परत याला काय करायचं, आपण जसं ढकलतो गाडी ते, तर तसं सेम टू सेम एक्सरसाइज आहे. फक्त ढकलण्याची पोझिशन आहे, मागच्या पाया फक्त ट्रेस आला पाहिजे. पुढचा बेंड करायचा, मागचा स्ट्रेट करायचा. हे असं सेम आपण जर ढकलतो तसं असं ढकलला ना पूर्ण. तर एक्सरसाइज आपली दुसरी. तर भिंतीत सपोर्ट घ्यायचा आणि पाय असा लावायचा आणि वरती पुश करायचा. पुश केला ना मागची मसलला ताण पडतो आणि हे पण आपलं नी पेन ओके व्हायची शक्य जास्त. म्हणजे जिथं नी पेन होतो ती पोश्चर रिलॅक्स होतो थोडासा. तर चला करू. चला, 2 एक्सरसाइज आपलं कंप्लीट झाल्या. आता आपण करू दोरीने ट्रेस करतो ना, तर दोरी घेऊ, दोरीच्या सपोर्टने आपण लेग स्ट्रेच करू. तर चला. तर चला, हे दोरीचा सपोर्ट घ्यायचा. आपण दररोज सांगतो आणि नवीन जे बघणारे असलं ना त्यांनी बघा, या दोरीचा सपोर्ट घ्यायचा. दोरी कुठं लावायची, फक्त या पंजाला इथं लावायची. इथून फक्त पूर्ण पाय
फक्त असं 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 झालं पाहिजे, फक्त असं पाहिजे ना आपला हे असं असं झालं पाहिजे. ह्याने पण काय होतं, जेवढं एक्सरसाइज करतो आपण सगळं मागं पायाला ताण पडतो. तर चला. तर चला रोल एक्सरसाइज करू. रोल एक्सरसाइज पण परत एकदा सांगतो, 3 टप्प्यात करायची कधी पण. 1, 2 आणि 3. यांनी काय होतं, पूर्ण बॉडीच्या खालच्या नसा पूर्ण फ्री होऊन जात्या. तर चला. रोल एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर ह्यानी पायाला बॅक साईडनी थोडासा रिलीफ भेटतो, आराम भेटतो. तर चला आपण नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. तर आपला डिप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर चला आपण नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. चला, डिप्स वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आता आपण ॲप्स वर्कआउट मारू.
जोराची फेक. आपण केलं. नी पेनला काय काय प्रॉब्लेम होते ते सर्व वर्कआउट केला आपण. त्याच्यानंतर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. तर चला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला, तर तयारी करू आता. गुडघ्याचा अवघडच यार. अरे ते इथं पाय खालीवर पडलं रे, म्हणून लफडं झालं. पवायला चाला एकदा होऊन जाईल प्लेअर. हा पवायला चाला होतं का? चला रविवारी उद्या. ही भारी क्वालिटीच आहे यार, भारी क्वालिटीच आहे. 1000 रुपये देते. भारी क्वालिटी करून नसणार मग 1000 रुपयाची. डिकॅथलॉनचं आहे ना? हो. नाही तर बाकी लोकल काय खरं नाही. करावं लागेल ते. त्याच्या मापात. त्या मापाची हे करायची नाही त्याला. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता आवरायची तयारी करू. माईक हा रोडवरच कधी. हो. लय गर्दी चालू आहे सध्या. पकडू आपण त्याच्यामध्ये थोडं पीठ टाकलं की मासा त्याच्यामध्ये जातो. मासाला जागेवर रिवास नाही भिंगता येत. कसं रिवास भिंगूच शकत नाही मासा. त्याला असं लांबा टन लागतो मासा. आपण देतच टाकले मग त्याला आणि रिटर्न. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.